निश्चितच ही महत्त्वाच्या कामाची अनेक दिवसापासून इथे अनेक जण या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आपण बघितले असेल जसे काही राजच लागेल जे वामनदादाचा कार्यक्रम करता करता त्या ठिकाणी दर्शन होते अशा प्रकारचा प्रवेश शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी होत आहे. ही वामनदादांनी इतक्या दिवस केलेला धरापूरकरांची सेवा असेल आणि त्यांच्यासाठी केलेलं काम आहे त्याच्या माध्यमातून एवढं प्रेम करता या निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी वामनदादाच्या पाठीमागे आणि निश्चितच त्यांचा सर्वांचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि नगराध्यक्षपदासाठी त्यांना निवडणूक करताना आपलं नक्कीच सहकार्य आहे. 50 ते 60 महिला आणि 50 ते 60 त्या ठिकाणी जेंट्स पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यातील काही भारतीय जनता पक्षाची काम केलेली सुद्धा काही पदाधिकारी येते ते त्यांनी त्या पक्षाला त्या ठिकाणी सोडून आमच्याकडे ते जॉईन झालेले आहेत आणि आमच्याबरोबर त्यांनी इथे पाठवलं हाताला हात लावून काम करण्याचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि निश्चितच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सर्वच कार्यकर्त्यांचे सहकार्य करून आम्ही निश्चितच दोन्ही उमेदवारांची कशा प्रकारे जिंकेल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बिलकुल आम्ही बिलवण्याचं काम करत नाही. हा जो प्रश्न विचारला नाही हा छोटा प्रश्न आहे. पहिल्यांदा मी सांगेन कारण का हे सर्व जे पदाधिकारी आहेत आज सरोने पाटील यांचं कुटुंब असेल हे माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये कित्येक वर्ष काम करत होते आणि बिलवण्याचा काही संबंध नव्हता आणि त्या सनोईला त्या ठिकाणी न्याय भेटणार नव्हतं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं होतं आणि मी त्यांना पटवून सांगितलं गेल्या 3-4 महिन्यापासून फक्त निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना राबवून घेतात पण जेव्हा त्यांना एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारीची द्यायची पाली आली ते स्वतः सांगतील की त्यांना उमेदवारी भेटणार होती का नव्हती पण इथल्या शिरगावच्या सर्व गाववाल्यांची इच्छा होती की आमच्या गावचाच उमेदवार आम्हाला दिला पाहिजे आणि त्यांनी स्वतः येऊन मला रिक्वेस्ट केली मी शिवसेना शहर प्रमुख म्हणून आणि अरुणजित सुरवाल यांना सांगितलं की आपल्या गावातलाच उमेदवार आपल्याला SC कॅन्डिडेटचा पाहिजे तर चिमाजी पाटील यांच्याशी चर्चा केली सर्व तरुण पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि तिला आज आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. प्रवेशनंतर तिला उमेदवारी देऊन निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही सर्व शिवसैनिकांनी घेतलेले म्हणून उमेदवार पळवून नेण्याचा काही संबंध नाही. 100% म्हणूनच तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडं उमेदवार असेल तर त्यांनी युतीचा प्रस्ताव पहिल्यांदा आमच्याबरोबर ठेवायला पाहिजे होता पण आशिषजी बरोबर त्यांनी युती केली म्हणजे आता तुम्हाला समजेल की या शहरामध्ये कोणाची किती ताकद आहे. आज भाजप ही बदलावरच्या 2-4 नगरसेवक होते त्यांना आमदार बनवण्यासाठी आयात करावा लागला त्यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व राष्ट्रवादी ही मठ झालेली आहे भाजपामध्ये आणि ते एकत्र भाजप विरुद्ध शिवसेना असं नाहीये राष्ट्रविरुद्ध शिवसेना असा सामना जो पारंपरिक होता तो त्या निवडणुकीला तुम्हाला बघायला भेटणार आहे. भाजप फक्त अपवाद येतो. मी सांगितलेलं मला त्यांचा निरोप आला त्यांनी की तुम्ही आमचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी तुम्ही चर्चा करा. त्यांचं तुम्ही बॅनर बघितला असेल हा खेळ बऱ्याच दिवसापासून चालला होता आणि तो आता संपलेला आहे आणि निकाल होईल खेळ त्यांनी चालू केलेला आणि